तर बघा मी आता घेतले ताट तयार करून गौरायासाठी. तर चला आता आपण देऊ जेवायला. 4 तारीख. तर आता दिवा लावणार आहे पूजा. दिवा लावण्यासाठी आता माचीस शोधते आणि माचीस घेतली तिने आता. तर माचीस घेतली आता ती काडी ओढून पहिला दिवा पेटवते. आता पहिला दिवा तिचा लावणं चालू आहे. पहिला दिवा लावला आता ती लावते दुसरा दिवा. एक समईला ठेवलेली 2 समय हां आणि ते 2 समयाला आता दुसरी पण झाली लावून. हे बघा असे आमच्या गौराईचे मुखवटे आणि असं आम्ही आपला साधा सिंपल साज सजवलेला आहे. तर नक्की सांगा. आणि त्यांना जेवणाचे ताटं ठेवलेले ते जेवायला केलं आम्ही. आणि हे दोन्ही गौराईचं ताट हे दुसऱ्या गौराईसाठी बनवलेलं. तर नक्की सांगा आम्हाला. हे छोटे छोटे बाहुले आणले होते आम्ही. आणि हे पण बघा अशी सजावट केलेली आम्ही. फळं ठेवली होती. इथं मोतीचूरचे लाडू ठेवले होते. आता पूजा हळदी कुंकू लावते गौराईला. पहिल्या गौराईला लावलाय तर दुसऱ्या गौराईपर्यंत हात पोहोचत नाही तिचा. ती खूप लांब आहे थोडेसे. खालचे जे छोटेसे आहेत ना त्यांना पण लावते. गणपती बाप्पाला लावलाय. आमचा छोटासा गणपती बाप्पा आहे. नाही हिला पण लावते ते छोट्या याला गौराईला. आता अगरबत्ती पेटून त्यांना ओवाळून घेणार. आता अगरबत्ती पेटलेली आहे. तर अशा प्रकारे आज गौरायांचं पूजन चालू आहे आमचं. आज गौरायाचं पूजन झालं की आज गौराया जाणारच. आता गौरायांना ओवाळून घेतले. गणपती बाप्पाला पण ओवाळून घेतलेलं आहे. आणि इथं अगरबत्तीच्या स्टँडमध्ये अगरबत्त्या लावून झालेल्या आहेत. आता अगरबत्त्या नीट लावून आहे तर पोळात हां एकीकडे अशी अगरबत्ती लावलेली आहे. आता त्यांना घास भरवते गौरायांना. पहिल्या गौरायांना घास भरवून झाला आहे. दुसऱ्या गौराईला घास भरवायचा आहे आता. तर बघा आता दुसऱ्या गौरीला मी घास भरवते पण हात काय पोचत नाही तिच्यापर्यंत. तिचा त्याच्यामुळे लांबूनच हे करते. आता घेतलंय दीदीला आणि दादाला घास भरवायला. तर बघा आता घास भरून हे झालं. तर किती वाजले 6:30 वाजलेत. आणि आता की स्वयंपाक हे आवरला बघा. तर त्यांना जेवायला दिलं. आता आम्हाला पण जेवण करायचंय. तर चला आता त्याला घेते हळदी कुंकू लावून. बघा हळदी कुंकू लावून घेतले. आता मला लावतायत. आता चिव पण आले. आणि एवढं फराळाचं थोडंच केलं तर जास्त काही केलं नाही. आणि राशी पण टाकल्यात बघा भरपूर आहेत. जेवढ्या तांदूळ मूग काय आहे ते आहे सगळं काय नाही हो. आणि असं एवढंच ह्याचं पण केलंय ते कुरडई भजी आमटी आणि दुधाचं गुळवणी. आणि चिव बघा कशी करते. फोटो काढायचं सांगितलं तिला. हे पाया पडायचं सांगितलं तर तेव्हा का पाया बघा कशी पडते. डान्स करायली. तर आता फोटो काढायला घेतलंय आम्ही. आता इकून काय चांगली निघली नाही म्हणून इकून काढायचे. तर बघा असं डेकोरेशन केलंय. नक्कीच कमेंटमध्ये सांगा कसं आहे म्हणून. आणि आमची गौरी पण कशी आहे म्हणून सांगा. तर अशा होत्या आमच्या गौऱ्या गरिबांच्या. जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. परत भेटूत पुढच्या व्हिडिओमध्ये. तवरक